या चौदार तळ्याचा पाठपुरावा आणि हा जो काय सुशोभीकरणाचा पाठपुरावा मी नाव घेऊन सांगते की सन्माननीय तटकरे साहेब, खासदार तटकरे साहेब यांनी केला। महाड चौदार तळे सुशोभीकरणासाठी 55 कोटी निधीच्या चर्चेला उधाण। महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे सुशोभीकरणासाठी 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या चर्चेला सध्या वेग आला आहे। या निधीबाबत वेगवेगळे दावे समोर येत असल्याने रायगड जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगल्या आहेत। काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी चौदार तळे सुशोभीकरणासाठी 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले होते। दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनीही चौदार तळ्यासाठी 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा दावा करणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। या पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील बौद्ध समाज एकत्र आला असून अनेकांनी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नांमुळेच हा निधी मंजूर झाल्याचे मत व्यक्त केले आहे। तर दुसरीकडे बौद्ध समाजातील काही नेत्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळेच चौदार तळ्यासाठी हा निधी उपलब्ध झाल्याचे वक्तव्य केले आहे। या परस्पर विरोधी दाव्यांमुळे सध्या रायगड जिल्ह्यात चौदार तळे सुशोभीकरणाच्या 55 कोटी निधीचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे। दुसरा प्रश्न असा राहिला की परवाच्याच एका युट्यूबवर बातमी आली की या चौदार तळ्याचा पाठपुरावा आणि हा जो काय सुशोभीकरणाचा पाठपुरावा मी नाव घेऊन सांगते की सन्माननीय तटकरे साहेब, खासदार तटकरे साहेब यांनी केला। परंतु ह्या जन्मभूमीमध्ये जन्मलेले भरत शेठ त्यांची ही जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीत जन्मलेले भरत शेठ या भरत शेठनी तळागाळातील गोर गरिबांसाठी अतिशय पराकाष्ठा करून काम करतात आणि आम्हाला समाजाला सुद्धा एकत्रित त्यांचा कधीही रात्री बेरात्रीला त्यांचा कॉम्प्युटर डोक्यामध्ये फिट आहे की हे काम मला करणं आहे। या कामाची खरी पोचपावती जर दिली आपण तर हे भरत शेठ गोगावले यांच्या व्यतिरिक्त कुणीही केलेली नाही, हे मी माझी ग्वाही देते। कारण जेव्हा तेव्हा